आदिवासी 17 संवर्ग पेसा पदभरती कृती समिती महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने आदिवासी 17 संवर्ग पेसा पद भरती तात्काळ व कायमस्वरूपी करण्यात यावी अशा आशयाचे निवेदन देण्यात आले। पेसा क्षेत्रातील अनुसूचित जमातीची पात्रता धारक यांची अशी मागणी आहे की सरळ सेवेतून भरल्या जाणाऱ्या 17 संवर्गापैकी काही संवर्गाच्या परीक्षा झाल्या असून काही परीक्षा अजूनही बाकी आहेत। सदर परीक्षेत पेसा क्षेत्रातील जागा राखीव ठेवण्यात आल्या होत्या। तसेच 2023च्या पत्राद्वारे आदेशित केल्याने महसूल व 17 संवर्गाचे संबंधित विभाग यांनी परीक्षेचे अंतिम निकाल प्रलंबित ठेवण्याचे आदेश केले। त्यामुळे पेसा क्षेत्रातील उमेदवारांवर अन्याय होत आहे। त्यामुळे आदिवासी 17 संवर्ग पेसा पद भरती तात्काळ व कायमस्वरूपी करावी, अन्यथा सर्व पात्रताधारक नाशिक येथील आदिवासी आयुक्तालयासमोर आमरण उपोषण करतील असा इशाराही सदर निवेदनात देण्यात आला आहे। विविध मागण्यांसंदर्भात तुम्ही बेमुदत आमरण उपोषणास सुरुवात केली आहे। काय नेमक्या तुमच्या प्रमुख मागण्या? आम्ही कालपासून या ठिकाणी आदिवासी पेसा कृती समिती जी 17 संवर्गासाठी आज पात्र उमेदवारांनी आमरण उपोषणाचं हत्यार उपसलं आहे। आणि साहेब, आमची एकच मागणी आहे की पेसा भरती 17 संवर्गाची जी आज सुप्रीम कोर्टाच्या काही याचिकेमुळे रखडलेल्या आहे त्याच्यावर योग्य तो तोडगा निघून आमच्या पात्र उमेदवारांना नियुक्त्या दिल्या गेल्या पाहिजेत आणि आदिवासी समाजाला न्याय मिळाला पाहिजे। आज इतर प्रवर्गातील सर्व उमेदवारांना न्याय मिळत असून त्यांना सुप्रीम कोर्टाचा दाखला देऊन जर त्यांना नियुक्त्या दिल्या जात आहेत तर आदिवासी समाजामध्ये पेशा क्षेत्रामध्ये सुद्धा 17 संवर्गाच्या नियुक्त्या दिल्या पाहिजेत। सरकारने आदिवासी समाजाला न्याय मिळवून दिला पाहिजे आणि या ठिकाणी ही आमची प्रमुख मागणी आहे। जर आम्ही गेली 3-4 वर्ष सातत्याने सरकारकडे पाठपुरावा करतोय, सतत भांडतोय, आमची मागणी मांडतोय सरकारपुढे, तर सरकारने याची दखल घेतली पाहिजे। सतत मीटिंग होतात। आता विधान भवन कालावधीमध्ये सुद्धा झिरवाळ साहेबांच्या अध्यक्षतेखाली खूप मीटिंगा झाल्या, पण काहीही तोडगा निघत नाही आणि सगळे पात्रताधारक आज नैराश्यामध्ये असून जर आम्हाला असं करून पण जर न्याय मिळत नसेल तर कुठेतरी आमचे मुलं नैराश्यामध्ये येऊन टोकाचं पाऊल उचलण्याच्या तयारीत आहेत। म्हणून सरकारकडे कळकळीची विनंती आहे की पेशा भरती झाली पाहिजे, ती पण कंत्राटी न करता त्यांनी कायमस्वरूपी पद भरती केली पाहिजे, जेणेकरून आदिवासी समाजाला न्याय मिळाला पाहिजे आणि तरच आदिवासी समाज शिकेल, पुढे जाईल। अन्यथा आम्हाला जर नोकऱ्या मिळाल्या नाहीत, न्याय मिळाला नाही तर मात्र इथून पुढे आदिवासी समाज शिकणार नाही आणि कुठेतरी तो भरकटला जाईल। आणि जसं आपण बघतो गडचिरोलीमध्ये नक्षलवाद जसा बघायला मिळतो तसं काहीतरी एक वेगळ्या विचारधारेने या समाजाला सरकारने प्रवृत्त करू नये हीच आमची कळकळीची विनंती आहे। आणि समाजाला न्याय मिळावा, आमच्या पात्र उमेदवारांना न्याय मिळावा, ते पण कंत्राटी नको तर कायमस्वरूपी प्रतिनिधित्व मिळावं म्हणून आम्ही एकच मागणीसाठी बसलो आहे। फक्त पेसा क्षेत्रातील 17 संवर्गाची पदभरती ही कायमस्वरूपी झाली पाहिजे, ही एकच कळकळीची सरकारला विनंती आहे। तुमची पुढील आंदोलनाची दिशा काय राहणार आहे? जर तुमच्या मागण्या मान्य नाही झाल्या तर पुढचं आंदोलनाची काय दिशा? आज उपोषणाचा हा दुसरा दिवस आहे। कालपर्यंत आमचे 5 सदस्य आमरण उपोषणाला बसले आहेत। आज थोडीशी त्यांची प्रकृती खालावलेली दिसते। सकाळीच मी त्यांची विचारपूस केली, परंतु अद्यापपर्यंत कोणत्याही प्रशासकीय अधिकारी माननीय शिवसाहेबांची काल आम्ही स्वतः भेट घेतली, परंतु त्यांच्या व्यतिरिक्त कोणताही प्रशासकीय अधिकारी या ठिकाणी आलेला नाही। आणि जर सरकारने याची गंभीर दखल घेतली नाही तर मात्र आम्ही आंदोलनाची पुढची दिशा बदलू आणि मोर्चे आंदोलन हे फक्त इथे होणार नसून संपूर्ण महाराष्ट्र राज्यातून हे वातावरण पेटलेलं पाहायला मिळेल। कारण या ठिकाणी फक्त नाशिक जिल्हाच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रातील 13 जिल्हे जे पेशा क्षेत्रामध्ये येतात त्यांचे पात्र उमेदवार आहेत। येत्या काळात जर आम्हाला जर ठोस आश्वासन किंवा ठोस निर्णय, आश्वासन नाही तर ठोस निर्णय होत नाही तोपर्यंत हे आंदोलन चालूच राहणार। अन्यथा मग 13 जिल्ह्यातून याचा उद्रेक निश्चितच आपल्याला पाहायला मिळेल, जो की सरकारने यावर ठोस निर्णय करावा आणि रखडलेली ही पदभरती आहे ती पूर्णत्वास न्यावे। तुमचं नाव आणि पद? मी आदिवासी DED BED कृती समिती पालघर जिल्हा अध्यक्ष आणि पेसा संवर्ग 17 पदभरतीचं अध्यक्षपद नियोजितसुद्धा मला दिलेलं आहे आणि माझ्या नेतृत्वामध्ये हे आंदोलन होतं आहे। आम्ही या अगोदरच पत्रव्यवहार सर्व केलेला आहे, प्रशासनाला विनंती केलेली आहे कोणत्याही कायदा सुव्यवस्था बिघडू नये यासाठी आपण सरकार दरबारीसुद्धा आमची व्यथा मांडावे आणि
माननीय सरकारने, फडणवीस सरकारने, अजितदादा सरकारने, शिंदेसाहेब सरकारने आम्हाला न्याय द्यावा ही कळकळीची एकच मागणी आहे. तुमचं नाव सांगा. माझं नाव सुभाष जानू राथाड, मी प्रॉपर विक्रमगडमधला आहे. हॅलो, बोला. जय जोहार, जय आदिवासी. मी अजय जामुनकर, अमरावती जिल्ह्यातील मेळघाट या आदिवासी बहुल भागातून इथे आलेलो आहे. मागील एका वर्षापासून जी 17 संवर्गाची पदभरती रखडलेली आहे, महाराष्ट्र शासनाने आझादी का अमृत महोत्सव अंतर्गत 75,000 संख्येची एक मेगा पदभरती करण्याचं आयोजन महाराष्ट्र सरकारने केलं होतं. त्या अंतर्गत 2014 माननीय राज्यपाल यांच्या शासन निर्णयानुसार पदभरतीसाठी जाहिरात झालेली होती आणि त्यामध्ये 17 संवर्गाच्या विविध ज्या जागा आहेत त्याकरिता एक्झाम्स पण झालेल्या आहेत. त्याच्यामध्ये ग्रामसेवक, आरोग्यसेवक, वनरक्षक, तलाठी, अंगणवाडी पर्यवेक्षिका अशा विविध जाग्यासाठी परीक्षासुद्धा झालेल्या आहेत आणि त्यामध्ये जवळपास मेळघाटातील शिक्षकांसाठी 247 म्हणजे वेगवेगळ्या त्यांच्या संख्या आहेत. तर खरी परिस्थिती अशी आहे की काही विद्यार्थ्यांची अशी परिस्थिती आहे की काही विद्यार्थी त्यांच्या कुटुंबातून प्रथम आहेत ज्यांना शासकीय नोकरी आता मिळणार आहेत. काही गावांमधून एखादा मुलगा लागत आहे. तर अशा प्रकारची ही परिस्थिती आहे आणि खरोखरच जर आदिवासी लोकांचं आमचं जीवन जर बदलायचं असेल तर ही पदभरती होणे खूप महत्त्वाची आहे आणि त्याकरिताच आमच्या मागण्या अजून पूर्ण झालेल्या नाहीत आणि आज आमचं उपोषणाचा हा दुसरा दिवस आहे आणि आम्ही प्रकर्षाने इथे बसून राहणार. जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होणार नाही तोपर्यंत आम्ही इथेच बसून राहणार आहेत. स्टार न्यूजसाठी मोहसिन पठाण, नाशिक.